आणि या व्यतिरिक्त पुन्हा सतपाळकरांनी जो एक सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आपल्या आयुष्यामध्ये ते एक ध्येय निश्चित केलं होतं तो देखील पुढे चालवणं, अशा तऱ्हेचा हा जो व्याप जो होता तो त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला. इतकंच नव्हे तर व्यवस्थापनाचे धडे स्वतः गिरवत, सगळ्या सहकार्यांना सांभाळत आणि त्यांच्या गुणांना उत्तेजन देत त्यांचा वर्षाताईंचा प्रवास हा त्यांच्यानंतर म्हणजे मधुसूदनजींच्या निधनानंतर चालू आहे. आणि तो स्वतःसाठी नाहीये मित्रांनो, तर आपल्या पतीनं मोठ्या द्रष्टेपणानं जो उद्योग उभा केलेला होता मैत्रेय उद्योग समूह, त्या मैत्रेय उद्योग समूह परिवारातले 650 त्यांचे कर्मचारी आणि 3 लाखाहून जास्त क्षेत्रीय सभासद या साऱ्या लोकांचे संसार चालवण्याचा वसा हा जो मधुसूदन सतपाळकरांनी घेतला होता तो वर्षाताईंनी पुढे चालू ठेवला. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वर्षाताईंना मी मंचावर आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया आणि त्या आपल्याला सांगतील की या पुरस्कारामागची भावना. मधुसूदन सतपाळकर स्मृती सोहळ्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय किशोरीताई, त्यांना यायला थोडासा उशीर होतोय परंतु लवकरच त्या इथे आपल्यात उपस्थित होतील. भरत दाभोळकरजी, शफाअत खानजी तसेच सर्व मान्यवर, मैत्रेय उद्योग परिवारातील सदस्य, स्नेही आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोते, नमस्कार. आज मधुसूदन सतपाळकरांचा 6वा स्मृती दिन. खरं तर मैत्रेय म्हणजेच मधुसूदन सतपाळकर आणि मधुसूदन सतपाळकर म्हणजेच मैत्रेय हे समीकरण इतकं पक्क आहे. या पुढे जाऊन आज 6 वर्षांमध्ये जेव्हा या मैत्रेय समूहाचा चहूदिशांनी झालेला जो विस्तार आपण बघतो आहोत, त्या उद्योगांचा वाढलेला पसारा, त्यांनी जोडलेली असंख्य माणसं, हे सर्व बघताना मधुसूदन सतपाळकर या सर्वांची साक्ष आहेत याची खात्री पडते. याआधी मागे वळून पाहताना असं माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो की एवढं बळ माझ्यामध्ये आलं कुठून. परंतु हे बळ मला वाटतं मधुसूदन सतपाळकरांच्या स्वप्नांमध्ये जितकी ताकद होती आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उद्योग समूहाचा विस्तार करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची इतकी जबरदस्त महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये होती आणि तोच ध्यास पुढे घेऊन ते आपली वाटचाल करत होते आणि अचानक त्यांना आपल्यातून निघून जावं लागलं. परंतु आज माझा असा विश्वास आहे की आज माझ्यामध्येच, माझ्या अस्तित्वामध्ये ते त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी आज मी या तुमच्या सर्वांसमोर उभी आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजवरची जी 6 वर्षाची वाटचाल आहे ती तुमच्यासमोर इथे दिसते आहे. गेली 5 वर्ष आम्ही सतपाळकरांचा स्मृतिदिन अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करत होतो. कला, साहित्य, उद्योग आणि समाजसेवा या क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते त्याच क्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या 3 जणांना मधुसूदन सतपाळकर पुरस्कारांनी गौरवलं जात होतं. परंतु यावर्षी मात्र डोक्यामध्ये थोडंसं वेगळं काही करण्याचं ठरवलं मनात होतं आणि त्या दृष्टीने मग काय करता येईल असं जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा थोडंसं मागे वळून पाहताना 2001 ते 2005 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही राज्यव्यापी मैत्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून कला महोत्सवांचं आयोजन करत होतो आणि या कला महोत्सवांमागे असं त्याचं स्वरूप होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातील, म्हणजे जसं की पथनाट्य असेल, काव्यगायन,
एकांकिका आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत त्या माध्यमातून राज्यभर आम्ही त्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि प्रत्येक जिल्ह्यामधून त्यातला सर्वोत्कृष्ट स्पर्धक निवडण्याचं ठरवलं आणि नंतर त्यातला सर्वोत्तम जो असेल त्याची मुंबईमध्ये त्याची फायनल स्पर्धा घेऊन त्यातून आम्ही एक स्पर्धक निवडला होता. अशा पद्धतीने त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं आणि सातत्याने 5 वर्ष आम्ही हे राज्यव्यापी कला महोत्सव आयोजित करत होतो. तर त्याच्या मागे जी भूमिका होती की आपल्या अंतर्गत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जे कलाकार आहेत त्यांना मुंबईचं व्यासपीठ मिळावं हा मुख्य दृष्टिकोन होता. आणि आज तुम्ही बघाल तेव्हा त्याच्यापैकी अनेक कलाकार आज त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करताना दिसत आहेत. तर त्याला जोडून घेऊन यावर्षी पुन्हा एकदा अशा पद्धतीने राज्यव्यापी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरलं. आणि मग विषय काय असावा अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा आमच्या मैत्रेय प्रकाशनाचे प्रमुख व्यवस्थापक मनोज आचार्य यांच्या डोक्यामध्ये अतिशय वेगळा आणि ज्याच्याबद्दल फार आत्तापर्यंत अशा पद्धतीचं काम झालेलं नाहीये किंवा त्याच्याविषयी जास्त लिखाण किंवा आपण असे कार्यक्रम घेतलेले नाहीयेत असा विषय म्हणजे सृजनशीलता आणि सादरीकरण. या 2 विषयांवरती आम्ही राज्यव्यापी निबंध स्पर्धा घेण्याचं ठरवलं. आणि सुरुवातीला आम्हाला अशी शंका होती की कितपत याला प्रतिसाद मिळेल, परंतु जेव्हा आम्ही ही स्पर्धा घेतली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 150च्या वरती निबंध संपूर्ण महाराष्ट्रातून या विषयावरती आले. आणि आम्ही जी कल्पना डोक्यामध्ये ठेवून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यात मुख्यत्वे आपण जशी चर्चा करून आणतो सृजनशीलता आणि सादरीकरण, त्याच्यामध्ये याच विषयात स्पष्टीकरण त्याच शब्दातून व्यक्त करणं हे खूप कठीण काम होतं. आणि सृजनशीलता यामध्ये खूप चांगले निबंध इथे आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सांगायला अतिशय आनंद वाटतो की साध्या गृहिणींपासून संशोधन क्षेत्र, संरक्षण मंत्रालयातील अधिकारी, कॉलेज युवक युवती, पत्रकार, लेखक अशा अनेकांनी या विषयावर आपले विचार लिहिण्याचा प्रयत्न केला. ही खूप महत्त्वाची बाब वाटली. या 2 विषयांपैकी सर्जनशीलता या विषयावरती जास्त निबंध आले आणि सादरीकरणावर फार कमी निबंध आले. याचं कारण म्हणजे लोकांना सर्जनशीलतेमध्ये अधिक गम्य होतं असं कुठंतरी यातून दिसून आलं आम्हाला. या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे निबंध आणि त्याखेरीज अन्य उल्लेखनीय निबंधांचे संकलन करून त्याचं पुस्तक करण्याचा मैत्रेय प्रकाशनाच्या माध्यमातून आमचा मानस आहे आणि लवकरच तुमच्या समोर ते पुस्तक आम्ही मराठीतून प्रस्तुत करू. आमच्याकडे जे 3 क्रमांक निवडले गेले, मनोहर रणपिसे प्रथम क्रमांक, सई दळवी द्वितीय आणि रजनीश जोशी दोन्ही पहिले आणि दुसरे क्रमांक मुंबईतून आहेत, परंतु तिसरा रजनीश जोशी हे सोलापूरचे आहेत. आणि हे 3 अतिशय उत्कृष्ट विजेते असे स्पर्धक ठरले या संपूर्ण निबंध स्पर्धेमध्ये. आणि यांची निवड करण्याचं अतिशय योग्य असं काम आमचे प्रदीप कर्णिकजी, विजय तापस आणि रंजन जोशी या 3 परीक्षक मंडळाने काम केलं. आणि मला वाटतं अतिशय योग्य असा न्याय त्यांच्या निवडीतून मिळालेला आहे असं मी समजते. अशा पद्धतीने यावेळेसच्या या मधुसूदन सतपाळकर पुरस्कारांचं स्वरूप बदलून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्याचं इथे ठरवलं. त्याचबरोबर याच स्पर्धकांना पारितोषिकं देऊन गौरवतानाच वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावर चमकणाऱ्या क्रिएटिव्हिटी अँड प्रेझेंटेशन या दोन्ही विषयात ज्यांचा शब्द आज प्रमाण मानला जातो अशा या नामवंतांचे या विषयावरील विचारही आज आपल्याकडे जी ज्येष्ठ पाहुणे मंडळी इथे आलेली आहेत तर त्यांचं या विषयामध्ये त्यांचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ही खरोखरच खूप मोठी भाग्याची अशी गोष्ट आहे. इथून तुम्ही सर्वजण या प्रमुख आपल्या परिसंवादासाठी उपस्थित आहात हे मी जाणून आहे, त्यामुळे फार वेळ न घेता जाता जाता अलीकडेच वाचलेले बुद्ध तत्ववेत्ते
प्रख्यात लेखक विचारवंत देसाकू इकेडा यांचे क्रिएटिव्हिटी याबद्दलचे विचार आपल्यापुढे थोडेसे मांडावेसे वाटतायत. जगातल्या 192 देशातले सुमारे 12 दशलक्ष लोक आज त्यांचे अनुयायी बनलेले आहेत. त्यांचे विचार आपणही अनुसरावेत असं कुठेतरी वाटतंय. आजच्या या कार्यक्रमाला योग्य ती दिशा देण्याचं सामर्थ्यही नक्कीच त्या विचारांमध्ये आहे असं मला वाटतं. क्रिएटिव्हिटीची व्याख्या करताना ते असं म्हणतात की क्रिएटिव्हिटी मीन्स टू पुश ओपन द हेवी ग्रोनिंग डोअरवे टू लाईफ. दिस इज नॉट अन इझी स्ट्रगल. इंडीड इट मे बी द मोस्ट डिफिकल्ट टास्क इन द वर्ल्ड. But you must not for one instant give up the efforts to build new lives for yourself. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या मते क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर क्रिएटिव्हिटी म्हणजे जीवनाचा प्रचंड मोठा जड करकरणारा असा दरवाजा जो सर्व शक्तीनिशी उघडणे. हे काम हा संघर्ष सोपा नाही. कदाचित ते जगातलं सर्वात कठीण असं काम म्हणता येईल. पण तरीही आपण एक क्षणही वाया न घालवता आपल्यासाठी नवीन आयुष्य घडवत राहिलं पाहिजे. हेच या विचारातून सूचित करायचं आहे. तरच जगण्यात मजा आहे असं मला वाटतं. कोणत्याही उद्दिष्टाशिवाय आयुष्य म्हणजे मिठाशिवाय अन्न. आणि असं जर का असेल तर त्या जगण्याला नक्कीच अर्थ नाही. तेव्हा कसं जगलं यापेक्षा तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. तुमचा फार वेळ न घेता पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद. जय हिंद, जय मैत्री. वर्षाताईंनी अत्यंत समर्पक अशा शब्दामध्ये आपल्या यावर्षीच्या निबंध स्पर्धेचा विषय आणि त्यामागची भावना समजावून सांगितलेली आहे. एक छोटीशी कविता मला अत्यंत पाडगावकरांची आवडते. मला वाटतं पाडगावकरांची ही सृजनशीलता, एखाद्या कवीची सृजनशीलता कशी असते, भाषेची विविध रूपं त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहेत. भाषेला वणवाहून पेटताना पाहिलं, लाजून कधी एकांतात भेटताना पाहिलं. पाडगावकर म्हणतायत की भाषेला वणवाहून पेटताना पाहिलं, लाजून कधी एकांतात भेटताना पाहिलं. तोंडाचं बोळकं झाली म्हातारीची भाषा. तोंडाचं बोळकं झाली म्हातारीची भाषा, अध्यात्माची सुपारी कुटताना पाहिलं. पुढे ते म्हणतात, बोधीच्या वृक्षाखाली अचानक भाषा, साक्षात्कारी मौनामध्ये मिटताना पाहिलं. बोधीच्या वृक्षाखाली अचानक भाषा, साक्षात्कारी मौनामध्ये मिटताना पाहिलं. आणि शेवटी म्हणतात, कान्हुल्याच्या तान्हुल्याच्या तोंडची भाषा, अर्थाच्या फासातून सुटताना पाहिलं. इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे पाडगावकरांनी. आज याच आपला जो विषय आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी एक अत्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ओडिसी नृत्यांगना शुभदा या 15 मिनिटाचं ओडिसी नृत्य आपणासमोर सादर करणार आहेत. गुरु श्री केळुचरण महापात्रा यांच्या त्या शिष्या आहेत. भारतात आणि परदेशात गेली 15 वर्ष त्या ओडिसी नृत्याचे कार्यक्रम करतायत. आणि स्कूल ऑफ फिलॉसॉफी लंडनचं, त्याचप्रमाणे मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये ओडिसी नृत्य प्रकाराच्या कार्यशाळाही शुभदा घेत असतात. सूरसिंगार संसदचा सिंगारमणी आणि प्रियदर्शिनी अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी शुभदाजींच्या नृत्य कौशल्याचा गौरव झालेला आहे. खजुराहो, एलिफंटा, एलोरा, कालिदास यासारख्या महोत्सवामध्ये देखील त्यांनी आपल्या ओडिसी नृत्याचे कार्यक्रम सादर केलेले आहेत. धर्मवीर भारतीयांच्या काव्यावर आधारित कनुप्रिया, ज्ञानेश्वरांच्या विराण्यांवर आधारित कार्यक्रम, स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानावर आधारित सॉन्ग ऑफ द सोल यासारखे अनेक कार्यक्रम शुभदाजींनी सादर केलेले आहेत आणि त्या सादर करत असतात. आजचा आपला जो विषय आहे सृजनशीलता आणि सादरीकरण, याला अनुसरून शुभदाजी वर्षभरातल्या निसर्गाच्या बदलत्या रूपांवर आधारित 15 मिनिटाचं ओडिसी नृत्य सादर करणार आहेत आणि ज्याचं शीर्षक आहे प्रकृती दर्शन. वेळेची मर्यादित उपलब्धता लक्षात घेऊन हे 15 मिनिटात शुभदाजी सादर करणार आहेत. पण आपण म्हणतो ना, ब्रिव्हिटी इज सोल ऑफ कॉन्व्हर्सेशन, तसंच ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ
क्रिएशन अँड प्रेझेंटेशन असंही म्हणायला हरकत नाही. तेव्हा आपण पाहूया वसंतातलं मिलन, ग्रीष्माची तृष्णा, वर्षा ऋतूचं बरसणं, शरदातला प्रणय, शिशिराची उदासी याप्रमाणेच मानवी भावभावनांचा आविष्कार निसर्गात जो अनुभवायला येतो आपल्याला ऋतुचक्राच्या माध्यमातून त्याचं दर्शन. द एस्थेटिक ब्युटी ऑफ नेचर्स एटर्नल डान्स, प्रकृती दर्शन सादर करतायत शुभदाजी. जा